जय शिवराय मित्रांनो, करामाई केसरी पर्व तिसरे असे भव्यदिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मैदानाला खरं तर अजून एक 10 ते 12 दिवसाचा टाइम आहे. परंतु या मैदानाच्या फाट्या कशा प्रकारे हे बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. आपल्यासोबत संपूर्ण आयोजक कमिटी आहे. तर काय सांगाल, मैदानाची तयारी झाली का? मैदानाची तयारी 90% झालेली आहे. फाट्या वगैरे तुम्ही बघू शकता, फाट्या वगैरे सगळ्यात तयार झालेले आहेत. अजून पुढच्या ठिकाणी जे काय आपल्याला अजून काय चांगल्या पद्धतीने बैलांना येताना होण्यासारख्या काय गोष्टी असतील ते आपण करणार आहे आणि आपले बाकीचं काय असेल ते आपण दाखवून सांगू. आपण करामाई केसरी पर्व दुसरी गेल्या पर्व दुसऱ्याला किती गाड्या नोंद झाल्या होत्या? गेल्या दुसऱ्या पर्वात 750 गाड्यांची नोंद झाली होती. ह्यावेळेस काय टार्गेट आहे, किती गाड्या नोंद झाल्या पाहिजे? त्यावेळेस आमचा अंदाज आहे 750+ गाडी नोंद होईल. आणि म्हणजे नोंदणी कधीपासून चालू होणार आहे बैलगाडी शर्यतीची? नोंदणी 2 जानेवारीला ऑनलाईन नोंद चालू होईल आणि ती 6 जानेवारीला 5 वाजेपर्यंत नोंद राहील. मित्रांनो, गारडे गावचे माजी उपसरपंच नितीन शेठ जगदाळे आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, मैदान कशा बाबतीत आयोजित करताय? हे मैदान गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे. मैदानाबद्दल काय सांगताल, म्हणजे फाट्या रानाबद्दल काय सांगताल? रान कसं आहे? 1 नंबर आहे. फाट्या बी 1 नंबर बनवले आहेत आणि 850 फूट रान आहे आणि बैलांना पाहिजे असं पळण्यासारखं मैदान आहे. खरं तर प्रत्येक मैदानात बैल मालकांचा एक असा प्रॉब्लेम असतो, निकाल रेषेच्या पुढं एक म्हणजे वडापाव वगैरे असे स्टॉल वगैरे लावतात. पण बहुतेक आपण मैदानात बघतो की सुट्टीनंतर चुकून जर गाडी त्या स्टॉलकडे गेली तर बैलाला जास्त दुखापत होण्याची संभावना असते. तर त्या बाबतीत एक स्टॉलवाल्यांना काय आव्हान करा? स्टॉलवाल्यांना एकच आव्हान करेल, आपण पण सहकार्य करायचंय आणि गाड्या आपल्या ज्या स्टॉल वगैरे असतील ते स्टॉल वगैरे स्टेजच्या डाव्या साईडला, मागच्या साईडला लांब लावायचे की जेणेकरून एखादी गाडी जर त्या स्टॉलकडे येऊ नये याची सर्व स्टॉलवाल्यांनी दक्षता घ्या. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या मैदानाला परवानगी मिळालेली आहे का? परवानगी वगैरे मिळालेली आहे. आपण पुढच्या बाईडमध्ये आपण ते परवानगीचा पेपर वगैरे दाखवू आपण. आता गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान तर पार पडतंयच, पण अजून कोणत्या कोणत्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत? आमचे मार्गदर्शक माननीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतो. त्याचप्रमाणे 5 तारखेला आपण गारडे गावामध्ये करेगाटच्या लाल मातीचा किताब हे जवळजवळ 5व-6व वर्ष आहे कुस्त्यांचं आणि शर्यतीचं 7 जानेवारीला मैदान आहे. ते तिसरं पर्वातलं तिसरं मैदान आहे. त्याच्यानंतर आपण कबड्डीच्या शालेय कबड्डी स्पर्धा सुद्धा आपण आयोजित करणार आहे. त्याची तारीख घेतली नाही अजून, पण ते पण 10-11 तारखेला त्या स्पर्धा होती. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस झालेले पेपर आपल्याला कधी बघायला भेटतील? 1-2 दिवसात आपल्याला परवानगीचे पेपर मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे सुंदर अशा फाट्या झालेल्या आहेत. रानाबद्दल काय सांगताल? रान कसं आहे? बऱ्याचशा बैलगाडा मालकांचं असं म्हणणं असतं की माळरानावर जर शर्यत घेतली तर त्यात दगड वगैरे असतात, त्याबद्दल काय सांगाल? आपण पाहू शकता या ठिकाणी एकाही फाटीत दगड वगैरे काय नाहीये. आपण फाट्या एकदम क्लिअर केलेले आहेत, एकदम चांगल्या पद्धतीने. आपल्याला ज्या बैलांना इजा न होण्यासारखं मैदान आपण त्याची काळजी घेतलेली आहे. आता मैदान तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर अशा फाट्या आहेत आणि मैदान आपल्या गावचंच असल्या कारणाने भरपूर बैलगाडा मालकांनी या मैदानासाठी गाड्या नोंदवा. या मैदानात कुठल्याही प्रकारची म्हणजे कॅमेऱ्यातून निकाल दाखवल्याशिवाय कुठल्याही प्रकारची चिडाचिड चिठ्ठ्यामध्ये काय होणार नाही अशी पूर्ण जबाबदारी आयोजक कमिटी घेणार आहे. तर काय आवाहन करताल? हे मैदान पूर्णपणे पारदर्शक होणार आहे.
महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेच्या नियमअटीप्रमाणे हे मैदान होणार आहे. मित्रांनो, सुंदर अशी फाटी आहे आणि समोर सुद्धा बैलांना थांबण्यासाठी डायरेक्ट डोंगरच आहे पुसेगावकर. त्यामुळे बैलांना थांबण्यासाठी पण भरपूर जागा आहे. आणि नोंदणीबाबत एकदा बैलगाड्या मालकांना काय म्हणतात? भरपूर मोठ्या संख्येने गाड्यांनी नोंद करायची. गाड्या मालकांनी या मैदानाचा आनंद घ्या. मोठ्या संख्येने या. सरपंच, काय आव्हान कराल? तुम्ही एक स्वतः प्रसिद्ध बैलगाडा मालक आहात. रानाबाबत काय सांगताल बैलगाडा मालकांना? रानाबाबत रान एक नंबर आहे. बैलांना काही इजा वगैरे काय होणार नाही. हा. काही जसं बैलांना पाळण्यासारखं योग्य असं मैदान आहे. हा. आणि जास्तीत जास्त बैलगाड्या मालकांनी इथे सहभाग घ्यावा. आता साधारण 2 तारखेपासून मित्रांनो नोंदणी चालू होणार आहे. त्याची एक तुम्हाला त्यासाठी एक संपर्क म्हणून आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपल्या गाडीची नोंद करून घ्या आणि मैदान एकदम पारदर्शक होणार आहे. चला तर मित्रांनो, आता पूर्ण तुम्हाला फाटी दाखवतो. धन्यवाद. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता सुंदर अशा फाट्या केलेल्या आहेत. बैलांच्या पायाला कुठल्याही प्रकारच्या इजा होणार नाही अशी संपूर्ण काळजी आयोजक कमिटीने घेतलेली आहे. मैदानामध्ये दगडगोटे म्हणा असे संपूर्ण वेचण्याचे काम आणि सुंदर अशी फाटी बनवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मैदानाच्या फाट्या तयार केलेल्या आहेत. आणि इकडून बैल सुट्टीनंतर तुम्ही समोर बघू शकता डायरेक्ट पुसेगावसारखा एक डोंगरच आहे. त्यामुळं बैलांना थांबण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं भरपूर बैलगाडा मालकांनी या मैदानासाठी गाडी नोंदवावी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मैदान आहे. अशा प्रकारे फाट्या आहेत त्या. चला, धन्यवाद मित्रांनो.